सर्वांना कशा आहात सर्वजण? झालं जेवण? माझं पण झालं. एक गोष्ट सांगते तुम्हाला. त्या दिवशी ना मी माझ्या मावशीच्या घरी गेले आणि तिथं मी तो हा पिक्चर बघितला बघा, आदमी और इंसान. तर त्या पिक्चरमध्ये एक गाणं होतं बघा, जिंदगी के रंग कई रे साथी रे, जिंदगी के रंग कई रे. हिरोईन अशी गाणं गाते, जिंदगी के रंग कई रे साथी रे, जिंदगी के रंग कही रे. लय मस्त गाणे ते, छान आहे. माणसाच्या असं हृदयाला लागतं बघा ते गाणं, म्हणजे असं आवडतं. आता ह्याच्या पुढं सांगते मी तुम्हाला. माझ्या मावशीच्या घरी ना मी का जाते, कारण तिचं वय झालेलं आहे आता. आणि तिला माझी गरज असते. नातेवाईक तर भरपूर आहेत, खूप आहेत. नातेवाईकांची काही कमी नाही हा का, डोक्याला केस नाही एवढे नातेवाईक आहेत. सर्व जवळचे लांबचे, तिचे सासरचे माहेरचे. पण मी माहेरची पडते, मावशीच्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे मी, थोरल्या. माझी मावशी आहे ती धाकटी. आता तिचं वय झालेलं आहे. तर तिचं वय झालेलं आहे ना, तर तिचं जेवण कसं बनवायचं, तिला गोळ्या औषधं कशा आणायच्या म्हणजे मेडिकलमधून. आता तो मेडिकलवाला पण माझ्या ओळखीचा आहे. तिला काय लागतं, काही लागत नाही. तिचं जेवण कशा पद्धतीने बनवायचं, तिला किती मिरची लागते, किती मीठ लागतं, किती तेल लागतं, आणि कोणत्या वेळेस किती जेवण द्यायचं, काय द्यायचं, कशा प्रकारचा आहार आहे, आणि सर्व गोष्टी म्हणजे तिला ज्या गोष्टी शरीराला चांगल्या आहेत अशाच गोष्टी कराव्या लागतात, आणि ते सर्व मला माहिती. तर त्यासाठी ती मला बोलवते. बोलवण्याचा हा एकच हेतू आहे की तिचे जेवण जे बनवते ना, ती एवढी चवीने, म्हणजे ती आनंदाने खाते, तिला ते जेवण पटतं. आता आज मी आले ना आज मी सकाळी निघाले, तर पहिली मावशी मला काय बोलली, मी ना ती करडईची भाजी बनवून जा बाई, छान बनव करडईची भाजी, आणि तुला पण घेऊन जा आणि मला पण ठेव. म्हणजे असं आहे बघा. त्यामुळं ती मला बोलवते. बोलवण्याचं काही नाही की काही मी स्पेशल नाही आहे, काही नाही आहे. परंतु मी जे भाजी बनवते, जे काही चटणी भाकरी बनवते, वरण भात बनवते, ते तिला खूप आवडतं. आणि त्यामुळं ती मला म्हणते, दोनदा तीनदा बोलली ती. तिला केअरटेकर आहे 24 घंटेची, असं काही नाही. परंतु तिला असं कधी कधी आवडतं माझ्या हातची भाजी, चिकनचं कालवण, पुलाव. आता काल एवढी छान आम्ही बिर्याणी बनवली होती, मावशीला आवडली, खाल्ली. मी काय म्हणते, जाऊ दे, खाती ना, खाऊ दे ना. माझ्या हाताची जर तिला चव आवडते, माझ्या हाताचं जर जेवण आवडतं, तर तिला खाऊ दे, अशी माझी खूप इच्छा आहे. म्हणून मी जात असते 2-3 दिवस आणि राहते. परत तुम्हाला एक सांगते, एखाद्याची सेवा करणं सोपी गोष्ट नाही आहे, खूप अवघड गोष्ट आहे. परंतु ती माझ्या हातून होती, मला काही वाटत नाही. असे पटपट पटपट पट मी करते, मला सवय आहे काय. त्यामुळं मी जात असते आणि सेवा करून परत मी माझ्या घरी येत असते. आज मी माझ्या घरी परत आले. आता बघू नंतर कधी जायचे, काय जायचे, सांगेलच मी तुम्हाला. तर असं आहे बघा माझं लाईफ आता. मग मी म्हटलं, बाई, मी माझ्या नातीला पण माझी गरज आहे, मला पण जायला पाहिजे, म्हणून मी मग आले घरी. धन्यवाद.